हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 3 कर्मयोग. यामध्ये आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 29 ला थांबलो होतो, राईट? 29. प्रकृते गुण संमूढा सज्जनते गुणकर्मसु तान कृष्ण तान अकृष्णन विदो मंदान अकृष्णन विन विचालयेत. भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात. पण असे कर्म करणाऱ्यांकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानीजनांनी त्यांना विचलित करू नये, राईट? तर आपण भगवद्गीतेच्या या सेक्शन मध्ये स्टडी करत आहोत. अर्जुनाचा या अध्यायाच्या सुरुवातीला प्रश्न होता की कर्मयोग श्रेष्ठ आहे की ज्ञानयोग श्रेष्ठ आहे. भगवंत सांगितले की तुझ्याकरता कर्मयोग श्रेष्ठ आहे, राईट? तुम्ही रिकॅप करत राहा मध्ये मध्ये, रिकॅप, राईट? आता तुम्हाला कळणार नाही लिंक कुठे चालले, कनेक्शन कुठे बनतोय. या अध्यायाचा शीर्षकच आहे कर्मयोग. भगवंत म्हणतात की ज्ञानयोग पेक्षा श्रेष्ठ तुझ्याकरता श्रेष्ठ आहे अर्जुन कर्मयोग. आणि कर्मयोग सांगण्या अगोदर त्यांनी भगवंतांनी काय केलं, कर्मकांड काय असतं ते सांगितलं. श्लोक नंबर 9 ते 16 मध्ये कर्मकांडी यज्ञांद्वारे तू आपल्या जीवनातील ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या कशा प्राप्त करू शकतोस. कारण प्रत्येकाला जगात कर्म करावं लागतं. जिवंत राहण्याकरता तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, पाणी या सगळ्यांची गरज आहे. या सगळ्यांची प्राप्ती आपल्याला यज्ञाद्वारे देवतांना प्रसन्न करून प्राप्त करायचं, राईट? त्यानंतर मग 17 श्लोक पासून त्यांनी सुरुवात केली सांगायला. 17 ते श्लोक नंबर 17, 18, 19, 20 श्लोकापर्यंत, खास करून 17, 18, 19 3 श्लोकांमध्ये, की पण या जगात असे सुद्धा लोक आहेत जे कर्मकांडानंतर कर्मयोगामध्ये जाऊन शुद्ध झालेले आहेत आणि त्याच्याहून पुढे जाऊन ते संन्यासी बनलेले आहेत. त्या लोकांना जगाशी काही घेणं देणं नसतं, शुद्ध झालेले आहेत ते. पण तरी सुद्धा ते या जगामध्ये काय करतात, कर्म करतात. कशा करता? श्लोक नंबर 21 मध्ये सांगितलं होतं, 20 मध्ये जनक महाराजांचं उदाहरण, की या जगामध्ये एक आदर्श उदाहरण प्रस्तुत करून देण्याकरता की या जगात कसं राहावं माणसाने. श्लोक नंबर 20. त्यानंतर 21 मध्ये त्यांनी सांगितलं की जे महान लोक कार्य करतात ते सामान्य जनता करते, राईट? आज भारतामध्ये राम मंदिर प्रस्थापित झालेलं आहे, तर गव्हर्नमेंटने प्रस्थापित केलेलं आहे, राईट? मग ते ऑथोराइज होतं, बरोबर ना? मग आता राजा जर तसा असेल तशीच प्रजा होणार. राजा चोर असेल तर प्रजा पण चोर होऊन जाते, राईट? यद्यत आचरती श्रेष्ठ तत्त एवेतरो जना. श्लोक नंबर 21 मध्ये सांगितलं. आणि मग नंतर भगवान सांगितलं की ठीक आहे, तुला जर काही उदाहरणं पाहिजे असतील याबद्दलची तर उदाहरणं आहेत ना. जनक महाराजांचं उदाहरण दिलं मी तुला, मी स्वतः उदाहरण आहे, राईट? आणि माझे जे सगळे अवतार आहेत इन्क्लुडिंग प्रभू रामचंद्र, या सगळ्या अवतारांमध्ये आम्ही या जगात अवतरित होऊन श्रेष्ठ असं कर्म केलेलं आहे. मग कुणाला काही डाऊट जर असेल कृष्णलीला संबंधित, तर आपण लास्ट टाइम विस्तारामध्ये डिस्कस केलेलं आहे की भगवंतांनी या जगामध्ये आपली कर्तव्य कशी पूर्ण केली आणि ज्या कर्तव्यांच्या पलीकडे ते होते ते त्यांची भगवत्ता आहे. जसं भगवंतांनी रासलीला केली किंवा गोवर्धन उचलणं, हे सगळं त्यांची काय आहे, भगवत्ता प्रदर्शित झालेली आहे. श्लोक नंबर 22, 23 आणि 24 या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की मी माझे कर्तव्य पुरे करत असतो अर्जुन. मी माझे कर्तव्य पुरे करण्यामध्ये या जगात मागे पुढे बघत नाही. का? कारण मी लक्ष ठेवत असतो. कारण मला काय आहे, एक आदर्श समोर ठेवायचा आहे जगासमोर, राईट? की कशा प्रकारे श्रेष्ठ पुरुषाने वागलं पाहिजे की ज्यांना एक सामान्य जनता फॉलो करू शकते. दॅट इज स्टील श्लोक नंबर 24. त्यानंतर मग 25 ते श्लोक नंबर 35. जर कोणी ब्रेकअप लिहित असेल ना तर तो ब्रेकअप तुम्ही प्रेझेंट करा, म्हणजे पोस्ट करा नंतर, ठीक आहे? काही जणांनी ब्रेकअप लिहून ठेवला असेल, लिहून ठेवलाय का तुम्ही? लोक ब्रेकअप पण मागत नाही माझ्याकडे, मी विसरून जातो दरवेळेला द्यायला. मग तुम्ही जर ब्रेकअप मागितला नाही चॅप्टरचा, तुम्हाला लिंक लागणार नाही कुठे काय चाललंय. मी तुम्हाला सांगत असतो दर क्लासच्या अगोदर, समरी देत असतो, पण ते चित्र तुमच्या समोर पाहिजे, कुठल्या श्लोक पासून ते कुठे काय काय चाललेलं आहे. तर तुम्ही मागत राहा माझ्याकडे, मी विसरतो द्यायला.
मग श्लोक नंबर 25 ते 35 याच्यामध्ये भगवंतांनी नंतर वर्णन केलेलं आहे कर्मयोग आणि कर्मकांड या दोघांचा तुलना केली त्यांनी, की कर्मयोग कशा प्रकारे मुक्त करणार आहे आणि कर्मकांड कशा प्रकारे या जगामध्ये बद्ध बनवणार आहे. राईट, 25 ते 35. तर त्याच्यामध्ये आपण श्लोक नंबर 29 पर्यंत पोहोचलो होतो लास्ट टाइम. श्लोक नंबर 25 पासून भगवंतांनी सुरुवात केली होती सांगायला, 25 पासून, की 2 प्रकारच्या व्यक्ती असतात, विद्वान आणि अनासक्त आणि अविद्वान आणि आसक्त. श्लोक नंबर 25 मध्ये. 26 मध्ये भगवंतांनी सांगितलं न बुद्धिभेदम जनयेदम अज्ञानम कर्मसंगिनाम. काय करावं आपण, नियत कर्मांच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होणे म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्याकरता प्रेरित करू नये. त्यांना आपापले कर्तव्य करून द्यायचं, जे काही करतात ते ऍटलिस्ट कर्मकांड लेवलवर तरी करतायत ना. भले शुद्ध भक्त म्हणत नसतील पण सांसारिक जबाबदारी तर घेतायत, या संसाराची जबाबदारी घेतात, घराची जबाबदारी घेतायत, मुलाबाळांची जबाबदारी सांभाळतायत. ऍटलिस्ट ते तर करू दे त्यांना. आणि त्यांना हळूहळू भक्तीकडे खेचून यायचं, डायरेक्टली जम्प मारायचे नाही. त्यांची कॅपॅसिटी असेल 4 राऊंड करायची तर त्यांना म्हणायचं नाही की 16 राऊंड करा आजपासून, 4 माळा करू द्या त्यांना. पण असं पण नको व्हायला की 10 वर्ष फक्त 4च माळा करतायत, मग त्यांना जबरदस्ती खेचून आणायला लागेल 16 राऊंडला. तर ते बॅलन्स एक प्रिचरला शिकलं पाहिजे, तर भगवंत सांगतात इथे. मग त्यानंतर श्लोक नंबर 27 आणि 28 याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. 27 मध्ये वर्णन आहे आसक्त व्यक्तीचं, ज्याला कळत नाही की प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे सगळं कार्य होत असतं. मी कशाला श्रेय घ्यायचं एखाद्या गोष्टीचं आणि त्याच्याशी कशाला आसक्त व्हायचं. आणि 28 मध्ये वर्णन केलेलं आहे अनासक्त व्यक्तीचं, ज्याला कळतं की ह्या जगामध्ये सर्व काही जे काही चाललेलं आहे ते भगवंताच्या कृपेमुळे चाललेलं आहे. त्यांची कृपाच कारण आहे, माझ्या सगळ्या कार्यांना कारणीभूत आहे. म्हणून मी कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट घेणार नाही, आणि क्रेडिट नाही घेतलं म्हणजे मी त्याच्यामध्ये आसक्त होणार नाही. राईट, मी अनासक्त होऊन कार्य करेल. तो अशा प्रकारे उत्तम भेद जाणतो. भक्ती काय आहे, सकाम कर्म काय निष्काम, त्याला सगळं समजतं. दॅट इज श्लोक नंबर 28. आणि 29 मध्ये मग फायनली आपण डिस्कस केलं होतं प्रकृती गुण संभुडा सज्जनते गुण कर्मसू तान कृष्ण विदो मंदान अकृष्णविन विचालयेत. भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात. पण असे कर्म करणाऱ्यांकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानीजनांनी त्यांना विचलित करू नये. इट्स सिमिलर वर्स लाईक 26 26 प्रमाणेच आहे तो. राईट, 26 नंबरचा श्लोक आणि श्लोक नंबर 29 काइंड ऑफ. त्यानंतर मग 30 नंबर श्लोक मध्ये भगवंत सांगतात नेक्स्ट, याला आता ते 35 पर्यंत पूर्ण करतील हा सेक्शन, कर्मकांडी आणि कर्मयोगी यांच्यातला फरक. 30 मध्ये भगवंत सांगतात, ओके वाचा, गोपीगण माताजी वाचा श्लोक नंबर 30. हरे कृष्ण. मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा नित्यस्व विगतज्वरः. म्हणून हे अर्जुन, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता, स्वामित्वाचा दावा न करता आणि आलस्य रहित होऊन युद्ध कर. हरे कृष्ण. येस, हरे कृष्ण. जर तुम्हाला क्विक मध्ये एक लाईन समरी लिहायची असेल तर लिहून घ्या. स्टार्ट आली सव्वीस झालेली आहे. 26 मध्ये भगवंत म्हटले, डोंट डिस्टर्ब माइंड्स ऑफ पीपल बट एंगेज देम अकॉर्डिंगली. लोकांना विचलित करू नका, त्यांच्या प्रकृतीप्रमाणे त्यांना एंगेज करा. राईट, 26 लोकांना डिस्टर्ब करू नका पण त्यांच्या मेंटॅलिटी प्रमाणे त्यांना एंगेज करा. जो कोणी कर्मकांडी असेल त्याला कर्मकांडामध्ये एंगेज करा, जो कोणी त्याच्या पलीकडे थोडा गेला असेल निष्काम कर्मयोगी त्याला त्याच प्रकारे एंगेज करा. त्याला डायरेक्ट हायर इन्स्ट्रक्शन देऊ नका. दॅट इज 26. 27 मध्ये सांगितलंय की हाऊ द इग्नोरंट पर्सन इज बाउंड, म्हणजे अज्ञानी व्यक्ती कसा या जगामध्ये बद्ध आहे. श्लोक नंबर 27. अज्ञानी व्यक्ती कसा बद्ध आहे. ऍक्च्युअली तुम्हाला सगळ्यांना दिलं पाहिजे. गीता सोबोधिनी तुम्ही सगळ्यांकडे आहे का? गीता सोबोधिनी वापरता तुम्ही? गीता सोबोधिनी नाही वापरत, ठीक आहे, ते नंतर इंट्रोड्यूस करतो मी. गीता सोबोधिनी नावाचा एक भक्तिवेदांत विद्यापीठचं ते आहे, त्यात सगळे एक श्लोक वाईज ते सांगतात या श्लोकाचा समरी काय आहे. एनिवेज तुम्ही लिंक लावत जा याच्यामध्ये. 27 हाऊ द इग्नोरंट इज बाउंड.
बद्ध व्यक्ती कसा जगामध्ये, सॉरी अज्ञानी व्यक्ती कसा बद्ध झालेला आहे. 28 हाऊ द एनलायटन इज नॉट बाउंड. जो आता एनलायटनला मराठीमध्ये काय म्हणतात, ज्ञानी समजून घ्या. ज्ञानी व्यक्ती कसा या जगामध्ये बद्ध होत नाही. श्लोक नंबर 28. ठीक आहे. 27 अज्ञानी व्यक्ती कसा बद्ध होतो. 28 ज्ञानी व्यक्ती कसा बद्ध होत नाही. 29 मध्ये सांगितलेलं आहे की ज्ञानी व्यक्ती अज्ञानी व्यक्तीला कशा प्रकारे एंगेज करतो. जे 26व्या श्लोकासारखंच आहे. 29 मध्ये काय सांगितलंय की ज्ञानी व्यक्ती अज्ञानी व्यक्तीला कशा प्रकारे एंगेज करतो सेवेमध्ये. राईट. कळलं सगळ्यांना. ही समरी आतापर्यंत या श्लोकांची आपण जे स्टडी करत आलेलो होतो. 26, 27, 28, 29. मग आता 29 आपण डिस्कस केला होता लास्ट टाइम. राईट. 29 डिस्कस केला होता. मग आता आपण आज डिस्कस करतोय या श्लोक नंबर 30 मयि सर्वाणि कर्माणि. राईट. मग आता कनेक्शन काय आहे 29 ते 30 मध्ये. कनेक्शन काय आहे 29 ते 30 मध्ये. कनेक्शन असं आहे की 29 मध्ये भगवंतांनी सांगितलं की एक अज्ञानी व्यक्तीला ज्ञानी व्यक्ती त्याच्याप्रमाणे त्याच्या कार्यामध्ये एंगेज करतो. इव्हेंच्युअली त्याला ग्रॅज्युअली हळूहळू भक्तीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. राईट. त्याला जर काय लोक मंदिरामध्ये येतात तर ते म्हणतात की हम खाली सेवा करेंगे, हम भगवान की कथा में नहीं बैठेंगे, हम जाप नहीं करेंगे, कुछ नहीं करेंगे, सेवा करेंगे. ठीक करो, कोई प्रॉब्लेम नहीं, आज सेवा करो. आणि काही लोक असे असतात की हम केवल इतने ही त्याला काय म्हणतात, अजून जर उदाहरण द्यायचं असेल तर काही लोक असे असतात की हम सिर्फ जन्माष्टमी के दिन में ही मंदिर में आएंगे, साल में एक बार. आहेत आमच्याकडे बाजूला इथे मंदिराच्या बाजूला राहतात, पण जन्माष्टमीला फक्त जन्माष्टमीला येणार मंदिरामध्ये. वन्स इन अ इयर. आता ते राम मंदिर झालं तेव्हा आले होते. या वर्षात 2दा झाले भेट त्यांच्या भेट. 2 बार हो गए भेट हमारा भगवान से. तुम्ही त्यांना जाऊन वाडावाडा करायचं नाही. 2 ही बार आते हो, मंदिर के बाजू में रहते हो, सुबह शाम दिन रात आरती होती असं म्हटलं तर मग ते 1 वर्षात येतं एकदा तरी पण बंद होऊन जाईल. राईट. मग त्यांना इव्हेंच्युअली आणायचं. पण आता मग 30वा जो श्लोक आहे तो काय सांगतो की ह्या सगळ्या गोष्टींची परिणती अल्टिमेटली कशामध्ये व्हायला पाहिजे, भक्तीमध्ये व्हायला पाहिजे. इव्हेंच्युअली त्या लोकांना तुम्हाला कुठल्या मार्गावरती आणायचंय, जे 30 मध्ये सांगितलेलं आहे. फायनल जे कन्क्लुजन असेल सगळ्या श्लोकांचं मागच्या, की तुम्ही एंगेज करा त्यांना, पण इव्हेंच्युअली हे लक्ष, हे गोल आहे आपल्या जीवनाचं. काय मयि सर्वाणि कर्माणि. राईट. अर्जुन त्या सर्वांना काय कर, शिकव फायनली, की माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन इव्हेंच्युअली त्यांना काय करायचंय, मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून. म्हणजे बेसिकली अर्जुनाला म्हणतायत म्हणजे आपल्याला सांगतायत की तुम्हा सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना अल्टिमेटली काय करायचं आहे, आपली सर्व जे कर्म आहेत ते काय करायचे आहेत, भगवंतांना समर्पित करायची आहेत. आणि ते कशी समर्पित करायची आहेत, कुठलीही लाभाची इच्छा न ठेवता, कुठल्याही स्वामित्वाचा दावा न करता आणि कुठलंही आळस न करता. म्हणजे हे काय झालं, इट्स अ प्युअर डिव्होशनल सर्व्हिस इन्स्ट्रक्शन. शुद्ध भक्तीचं इन्स्ट्रक्शन झालं नाही अल्टिमेटली. म्हणजे ह्या श्लोकात भगवंतांनी काय केलेलं आहे, एक छोटासा एक श्लोक देऊन सांगितलंय की अल्टिमेटली तुला ह्या मार्गावरती आणायचं आहे, ह्या मार्गावरती यायचंय. अर्जुन काय करायचंय, शुद्ध भक्तीवरती यायचंय. आणि त्याच्या क्वालिटीज काय दिलेल्या आहेत, 3 क्वालिटीज इथे दिलेल्या आहेत. 3-4 क्वालिटीज आहेत. जर तुम्हाला वाटलं तर ते शब्द लिहून घ्या एक बाय एक. सर्वात पहिले आहे श्लोकाच्या 2ऱ्या लाईन पासून आपण रिव्हर्स आलो तर, युद्धस्व विगत ज्वर. युद्धस्व विगत ज्वर म्हणजे काय, आळस न ठेवता. याचा अर्थ काय आहे की तमोगुणातून मुक्त होऊन. आळस कशाचा प्रतीक आहे, तमोगुणाचा प्रतीक आहे. राईट. म्हणजे अर्जुन युद्धस्व विगत ज्वर हो, आळस न ठेवता म्हणजे बेसिकली तमोगुणातून मुक्त होऊन माझ्याकडे ये. मग त्याच्यानंतर लेवल 2 निराशीर निर्ममो. निराशीर निर्ममो म्हणजे काय, स्वामित्वाची भावना ठेवू नकोस आणि लाभ ठेवू नकोस की मला हे भेटेल ते भेटेल. म्हणजे बेसिकली रजोगुणातून मुक्त हो. राईट. तमोगुण झालं, रजोगुण झालं. आता तुम्ही म्हणाल की मग सत्वगुणातून बाहेर निघायचंय का. प्रकृतीचा 3रा गुण आहे, त्यातून बाहेर निघायला लागेल. अँड दॅट इज व्हॉट
संन्यास्य अध्यात्म चेतसा. अध्यात्म चेतसा म्हणजे काय? तुम्ही जर वट मध्ये बघितलं, संन्यास्य अध्यात्म चेतसा, आत्म्याच्या पूर्ण ज्ञानाने, पूर्ण सर्व कर्मे काय करायचे तुला? मला अर्पित करायची आहेत. आणि मला अर्पण करून पूर्णपणे स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करून काय करायचं तुला? माझ्याकडे यायचं आहे. दॅट इज व्हॉट. इव्हन सत्वगुणात पण आपल्याला मुक्त व्हायचंय. तुम्हाला कळलंय का? लेवल्स, 3 लेवल्स दिलेले आहेत. युद्धस्व विगतज्वर म्हणजे तमोगुणात मुक्त व्हायचं. आळस हे तमोगुणाचं प्रतीक आहे. दुसरी लेवल आहे निराशीर निर्ममो, की निराशीर म्हणजे काय? इच्छा ठेवणे. इच्छा की मी ही सेवा करेन तर मला 4 लाडू एक्स्ट्रा भेटतील तरच सेवा करेल. रजोगुण आहे. सेवा याच्याकरता करायची नसते की 4 एक्स्ट्रा, तुम्हाला जे एक भेटणार ते त्याच्यावर संतुष्ट व्हा. राईट. आणि त्यानंतर वन मोर लेवल अहेड, संन्यास अध्यात्म चेतसा, की स्वतःला हे पण जाणून घे तू आत्मा आहेस, आत्मतत्व आहेस, माझा अंश आहेस, हे जाणून मग तू माझ्याकडे आहे पुन्हा. त्याच्यावरती एक लेवल, दॅट इज गुडनेस जो आहे जगातला सत्वगुण, आणि सगळी जी कर्म आहेत ती काय कर, तुम्हाला मला समर्पित कर. राईट. सी, आपण जोपर्यंत कर्मे ही काय लोक काय असतात त्यांना माहित नसतं देव कोण आहे, ईश्वर कोण आहे. ते काय विचार करतात, देव म्हणजे माहित नाही त्यांना देव कोण आहे. ते म्हणतात की कोई तो है, हम इस संसार में कर्म करते हैं लेकिन उस कर्म से हमें आसक्त नहीं होना है. अगर आसक्त नहीं होना है किसी कर्म से तो उस कर्म का फल किसको अर्पण करना है भाई? किसको अर्पण करना है? नहीं, वो कुछ तो है, शक्ति है, ऊर्जा है, कोई ताकत है, हमें नहीं चाहिए, उसको दे देंगे हम. लेकिन कौन है वो एक्झॅक्टली? म्हणून भगवान म्हणतात मुझे सर्व कर्मे काय कर, तू मला समर्पित कर. दॅट इज गोइंग बियॉन्ड इवन गुडनेस. राईट. आणि फायनली मग ते झाल्यानंतर मग पुढची स्टेज ऑटोमॅटिक काय येईल? ट्रान्सेंडन्स. दॅट इज मयी सर्वाणी कर्माणी. राईट. दॅट इज शुद्ध सत्व. कळले का तुम्हाला? 4 लेवल्स श्लोकाच्या मागच्या लाईनीपासून येत आहेत. अध्यात्मचेतसा म्हणजे सत्वगुणामध्ये येणे, म्हणजे जाणणे की मी कोण आहे, आत्मतत्व. आणि जेव्हा आपण कर्मे भगवंतांना समर्पित करतो फायनली, देन यू कम टू मोड ऑफ विशुद्ध सत्व. तर अशा प्रकारे हे एका श्लोकामध्ये भगवंतांनी एवढं कोडेड आहे, कोड लँग्वेज आहे एवढी, त्याला एवढी एक्सपांड करायची असते आपल्याला, जे तुम्हाला इव्हेंच्युअली भागवतामध्ये विस्तारामध्ये भेटेल. पण इथे सिंपल भाषेमध्ये तमोगुण, रजोगुण, इव्हन सत्वगुण यातनं मुक्त होऊन विशुद्ध सत्वामध्ये येऊन माझी भक्ती कर अर्जुन, कारण मीच काय आहे सर्व गोष्टींचा फायनल गोल आहे. राईट. अशा प्रकारे अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं. मग आता तुम्हाला कळलंय, प्रभुपादांनी सेम गोष्ट तात्पर्य पण दिलेली आहे. तात्पर्यात हे 3 शब्दांचा अर्थ दिलेला आहे. निराशीर, निर्मम आणि विगतज्वर तुम्ही वाचू शकता. बडा पॅराग्राफचे आपण काही 2-3 पॉईंट वाचूया इथे. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, कुठे गेलं, एकदम पहिलीच आहे बघा. भगवद्गीतेच्या प्रयोजने श्लोकात स्पष्ट करण्यात आले आहे. भगवंत असा उपदेश देतात की जणू काही लष्करी शिस्तीला अनुसरून सर्व कर्तव्यांचे पालन करण्याकरता मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावनामय झाले पाहिजे. इंग्लिशमध्ये याचं सुंदर ट्रान्सलेशन आहे, कृष्ण कॉन्शियसनेस इज लाईक अ मिलिटरी डिसिप्लिन. भक्ती काय आहे? लष्करी शिस्तीप्रमाणे आहे. लष्करी शिस्ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे का काय? कधी कोणी आहे का कोणी ते पोलीस सैन्यामध्ये? कोणी आहे का पोलीस? कोणी आहे का? कोणी पोलीस? कोणी नाहीये पोलीस. अच्छा, जे पोलीस आहेत ते मागे दुसऱ्या तिसऱ्या विंडो मध्ये आहेत. त्यांची विंडो कधी उघडतच नाही, खिडकी दरवाजे बंद असतात. पण ठीक आहे, आहेत ते लोक. पोलीस म्हणजे कसं असतं की आत्ता जर कॉल आला ड्युटीचा तर तुम्हाला जायचंच आहे, तुम्ही थांबू शकत नाही. एमर्जन्सी ड्युटी, तुम्हाला जावंच लागेल. तुमचा स्वतःचा जर बिझनेस असेल तर तुम्ही म्हणू शकता मेरे को जो जिस टाइम में जाना है उस टाइम में जाऊंगा. मुझे 8:30 बजे जाना है, 8:30 बजे, 10 बजे 10 बजे. क्यों मैं सुबह 9 बजे जाऊं या 8 बजे जाऊं या 6 बजे जाऊं? मैं नहीं जाऊंगा. मेरी जिम्मेदारी, मेरी इच्छा. पण जेव्हा तुम्ही मिलिटरीमध्ये असाल किंवा पोलीस असाल तर यू कांट. आणि तुम्ही म्हणाल की ठीक है मैं ऑफिस में जाता हूँ, मैं भी सुबह 8 बजे जाता हूँ. तो वो भी मिलिटरी डिसिप्लिन हो गया ना. मिलिटरी डिसिप्लिन याच्याही पुढे असते बाबा. तुमचे ड्युटी आवर संपले आणि तुम्हाला कॉल आला तरी पण तुम्हाला जावं लागेल. यू हॅव टू गो.
आणि समजा तुम्ही कधी कधी कंटाळलात, रात्री उशिरा आलात आणि थकलात आणि झोपलेला असाल, जरी तुमचं ऑफिस असेल तरी तुम्ही अरे थोडा थकलोय यार, थोडा 1 तासानंतर एक तास लेट येतो, अरे ठीक आहे चलेगा. पण पोलीस असेल तर अभी आना है मतलब आना है, नाउ यू हैव टू कम बिकॉज इट्स एन इमरजेंसी, क्योंकि मेरा रोड में राइट हो गया है. सो यू हैव टू गो इमिडिएटली, अर्जेंटली, यू कॅन्ट स्टॉप. दॅट इज कॉल्ड लष्करी शिस्त. मग आता ह्याचा संबंध काय आपल्याशी भक्तीशी? भक्तीमध्ये पण लष्करी शिस्त असते. एकदा सकाळी चॅन्टिंग सुटली तर मग दिवसभर लटकून राहायचं, आज माझी सुटलेली आहे. मग दिवसभर लटकत राहावा, हरे कृष्णा हरे कृष्णा. मग थोडे व्हॉट्सअप चालत राहतात, इंस्टाग्राम चालत राहतो, फेसबुक चालत राहतं. सध्या 10 मिनिटं 15 मिनिटं चॅन्टिंग केलं, थोडंसं आता बघतो रे, थोडंसं मनोरंजन. थोडा फिरून आला, थोडं काहीतरी ऑफिसमध्ये असेल ऑफिसची कामं केली, घरी तुम्ही असाल गृहिणी तर घरातली काही भांडी कुंडी धुसली, चला 2 माळा करूया. अच्छा इतक्यात व्हॉट्सअप येतो, काय आला नवीन व्हॉट्सअपमध्ये व्हिडिओ आलाय, अगं भाई किती छान व्हिडिओ आहे, बघू दे मला. अर्धा तास 1 तास कळतच नाही वेळ कसा गेला. मग लटकत बसा, रात्री मग 11 11:30, अरे 12 वाजायला आले, लवकर लवकर करा, दिवस संपत चाललाय. मग असं तरी कम्प्लीट करणार, राईट. मग म्हणून काय होतं, मग असं जर नेहमी चालत राहिलं तर काय होणार, मग इट बिकम्स डिफिकल्ट टू ट्रान्सेंड द मोड ऑफ गुडनेस, पॅशन अँड इग्नोरन्स. सी हे सगळे भगवान प्रभुपादांचे तात्पर्य एवढे सिस्टमॅटिक आहेत, त्या श्लोकाला अनुसरून तात्पर्य असतात. श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की तुम्हाला तमोगुण, रजोगुण, सत्वगुण म्हणत नाही, कारण आपण सत्वगुणामध्ये नाही होत कोणी. मोस्टली जे सिटीमध्ये राहतात ते सगळे पॅशन आणि इग्नोरन्स मध्ये असतात. तुमच्यापैकी बरेच काही असेल, पण मला तर वाटत नाही मी सत्वगुणामध्ये एवढा स्थित आहे. तर भगवंत म्हणतात तात्पर्य श्लोकामध्ये की रजगुणातून तमगुणातून आपल्याला मुक्त व्हायचंय, आणि प्रभुपाद त्याचा उदाहरण तात्पर्यामध्ये देतात की कसं आपल्याला मुक्त होता येईल रजगुण तमगुणातनं. मग रात्री जरी 12 झोपलात पण सगळे चॅन्टिंगला उठायचंच आहे. पण तुम्ही म्हणाल की ऐसे चैंटिंग करने से क्या फायदा जो रात को 12 बजे सो के 4 बजे उठेगा चैंटिंग में ही सो जाता है, तमोगुण चैंटिंग में ही आ जाता है, राइट? बरोबर है ना? मैं ऐसे मिलिट्री डिसिप्लिन का फायदा क्या है? तो इसीलिए मिलिट्री डिसिप्लिन पहले जानो क्या होता है. मिलिट्री डिसिप्लिन मतलब टाइम पे सोना, टाइम पे उठना, टाइम पे जगना. सुबह अगर 4 बजे उठना है तो रात को 9 बजे सो जाओ ना, 10 बजे सो जाओ एटलीस्ट. फॉलो डिसिप्लिन इन लाईफ. मग लाईफ काय होते, इझी होऊन जाते आपल्याकरता. बरोबर आहे का नाही? माइंड कंट्रोल, सेन्स कंट्रोल इझी होऊन जातं. स्वतःला विचलित करणे आणि मग नंतर स्ट्रगल करणे स्वतःला आवरण्याकरता हे सोपं आहे की पहिले कडक राहणे आणि विचलितच होऊन देणे स्वतःला. काय सोपं आहे? पहिले कडक राहायचं आणि स्वतःला डिस्टर्ब होऊन द्यायचं नाही. रादर दॅन डिस्टर्ब होऊन मग स्वतःला आवडणे, किती संघर्ष त्याच्यामध्ये आहे. आता दिवसभर चॅन्टिंग करत राहा, मग है ना. त्या चॅन्टिंग मध्ये काय, किती चॅन्टिंग मध्ये भगवंतच म्हणत असेल इतना ऐसा खिचडी आज तक कोई किसी बनाया नहीं होगा. उस खिचड़ी में मतलब उसका मन, बुद्धि, अहंकार, रजोगुण, तमोगुण, उसके अनेक अनेक शाखाएं और संसार में जितने भी वस्तु बने सब उसमें डाल के बनाते, पकाते खिचड़ी. लास्ट में रात को 12 बजे मुझे ऑफर करते जब मेरे सोने का टाइम हो गया. ऑफकोर्स मी असं म्हणत नाही की भगवंत असं नाही की ऍक्सेप्ट करत नाही. काही लोकांचे जेन्युइन प्रॉब्लेम असतात, कोणाचं ऑफिस आवर्स एकदम भयंकर असतात, घरातली कामं असतात, तर दॅट्स अंडरस्टूड की तुम्हाला लेट होतो कधी कधी 11-12 वाजतात चॅन्टिंगला. पण ऍज फार एज पॉसिबल आपण ट्राय केलं पाहिजे आपल्या लाईफला स्केड्युल्ड करायचं. स्केड्युल्ड लाईफ असेल तर आपलं भगवद्धाम जाणे पण स्केड्युल्ड होऊन जाईल. अदरवाइज लाइफ आफ्टर लाइफ अपन गटंगा खात रहो. अरे मेरा नंबर आता ही नहीं, कैसे आएगा? नंबर लगाने के लिए कोई एप्लीकेशन दिया क्या आपने? लाइन में खड़े रह के कभी अर्जी भरा क्या? भरा ही नहीं तो नंबर कैसे आएगा आपका? तो अभी पीछे खड़े रहो, पहले जिनका नंबर है ना लाइन में जो है उनका खत्म होने के बाद फिर आपके बारे में सोचा जाएगा कि आपका अंदर एंट्री देना है की नाही देना है. यू नो, आपले एक नेता गेले होते ना काल, परवा 22 तारखेला, त्यांना एंट्री भेटली नाही. आमचे एक भक्त होते म्हणत होते की अभी इन्विटेशन आया तो इसका मतलब थोड़ी ये है कि सेरेमनी चल रही है बीच में तुम जाके नंबर लगाओगे. अगर आप वीआईपी हैं तो आपको पहले एंट्री दिया जाता है ताकि आप अच्छी तरह से सेटल हो जाए अपने अपने आसन पे.
बीच में सेरेमनी के बीच में मेरे को अंदर एंट्री नहीं मिल रहा है, तो कैसे मिलेगा भाई? अभी लाइन कैसे तोड़ेंगे वो लोग? जो लोग सेटल हो गए, इतना सिक्युरिटी आहे, इतना काय काय लोकांना समजत नाही की शिस्त काय असते आयुष्यामध्ये, टाइम टेबल काय असतं. मग त्या लोकांना शेवटी दंड दिला जातो, दंडावरच त्यांना मग समझून घ्यावं लगता कि हाँ यार टाइम पे आना चाहिए था. भले इन्विटेशन है लेकिन टाइम पे नहीं जाएगा तो भी एंट्री नहीं मिलेगा तुमको, राइट. सो दॅट्स हाऊ प्रभुपाद हे सुंदर लिहितात की आपल्याला काय केलं पाहिजे. इट्स अ मिलिटरी डिसिप्लिन, राईट. की मला आळस येते सकाळी. आणि कधी कधी काय होतं की इव्हन तुमच्याकडे टाइम असेल, चांगली रेस्ट भेटलेली आहे, रात्री 8-8 तासाची पण झोप घेतलेली आहे, तरी पण आता काय आहे प्रभूजी सर्दी जाम आहे, थंडी लय आहे, एवढी थंडी आहे की असं वाटतं गोधडीमध्येच झोपून राहावं. 4 गोधड्या अंगावर घेतल्या तरी वाटतं की 5वी गोधडी यावी, खूप असं वाटतंय. म्हणून त्याला काय म्हणतात साखर झोप. सकाळची झोप असते तिला. साखर झोप म्हणजे काही साखरेपेक्षा पण गोड असते ती, राईट. अशी झोप कोण सोडेल? तोच सोडेल ज्याला मंगलारती दर्शन करायचं रामललाच. तोच सोडेल ज्याला दिवसभर गटांगड्या खायच्या नाहीत चॅन्टिंग मध्ये. तोच सोडेल ज्याला भगवंतांच्या प्रती प्रीती उत्पन्न करायची आहे. ऑफकोर्स तुम्ही खरंच बिझी आहात तर बिझी आहात, दॅट्स ओके, दॅट्स अ फेज ऑफ लाईफ. आफ्टर सम टाइम ती फेज निघून जाईल, मग देन यू कॅन चॅन्ट नाईसली. आता काही लोकांच्या आता त्या एक आपल्या आहेत त्या पूजा दुकाळे मध्ये त्यांचा बेबी आहे, मग नाही देऊ शकत टाइम, दॅट्स ओके, दॅट्स अ फेज ऑफ लाईफ. पण एक फेज गेल्यावरती मग टाइम द्या, तेव्हा पण असं नाही म्हणायचं की अरे टाइम नाही अभी, आता ऐसा तो टाइम जिंदगी में मिलेगा ही नहीं, देन यू हॅव टू शेड्यूल, प्लॅन, राईट. म्हणून प्रभुपाद म्हणतात अशा प्रकारच्या आदेशाने गोष्टी थोड्या कठीण होऊ शकतील, तरीही श्रीकृष्णांवर पूर्णपणे विसंबून कर्तव्य पालन केलेच पाहिजे, कारण जीवाची तीच स्वरूपस्थिती आहे. भगवंताच्या सहकार्याविना जीव स्वतंत्रपणे आनंदी होऊ शकत नाही. भगवंतांच्या इच्छेच्या अधीन होणे ही जीवाची शाश्वत वैधानिक स्थिती आहे, राईट. म्हणून जणू काही अर्जुनाचा सेनापती असल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने त्याला युद्ध करण्याचे आदेश दिले आहेत, राईट. तू काय हो, मिलिटरी डिसिप्लिन फॉलो कर अर्जुन, राईट. आणि हे सगळं केल्यानंतर काय आहे, हे सगळं केल्यानंतर एवढं सगळं मेहनतीने तू साधना करशील, भक्ती करशील, सगळं करशील, सेवा करशील, पण त्याचं क्रेडिट तुला घ्यायचं नाही अर्जुन. निराशीर निर्ममो, राईट. निराशीर निर्ममो म्हणून लिहिले बघा तात्पर्यामध्ये, वर्स मध्ये. इतना सब करने के बाद तुमको क्रेडिट नहीं लेना है. अरे मैं सुबह सुबह उठा, मैं चैंटिंग किया, आज मुझे लोग अगर सम्मान दे रहे तो मेरी भक्ति की वजह से. नहीं, तुम्हारी भक्ति की वजह से नहीं है. भगवान ने तुमको कृपा दिया, वो कृपा अगर नहीं देते, भले तुमने कितना भी मेहनत किया, लेकिन भगवान कृपा नहीं देते तो तुम्हारी मेहनत बेकार. असे उदाहरण आहेत ना. जेव्हा आपल्याला भगवंतांना वाटतं की ये इतना मेहनत कर रहा है किसके लिए, ताकि मैं कृपा दूं और बाद में दुनिया में दिखाएगा मेरे को मैं कितना बड़ा आदमी हूँ, इसको मैं कृपा दूंगा ही नहीं. जाओ कितना भी चैंटिंग करना है करो, जाओ करो, 200 माला करो, 400 माला करो, 1000 माला करो. लेकिन आई विल नॉट गिव यू द कॉन्शियसनेस जो चाहिए वो नहीं दूंगा मैं तुमको. इसीलिए म्हणून बघा आपल्या जप साधनेमध्ये आपला ऍटिट्यूड हा फार महत्वाचा आहे. तुम्ही ते ऐकलं सर, काय तुमच्यापैकी काही लोक यांचं पण अटेंड करतात ना, वृंदावन आनंद प्रभूंचं जपा सेशन. त्यांचा एक सुंदर स्टेटमेंट, ते म्हटले की कॉन्शियसनेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन कन्सिस्टन्सी. कॉन्शियसनेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन कन्सिस्टन्सी. नियमितपणा पाहिजे, पण त्याच्याहूनही महत्वाचं आहे आपली चेतना. वी मे बी व्हेरी रेग्युलर इन चॅन्टिंग, राईट, पण आपली चेतना नसेल की मी सर्वंट आहे, मी काहीच नाही, भगवंताच्या कृपेनेच मी सकाळी उठू शकतो, चॅन्टिंगला येऊ शकतो, मग आपली चॅन्टिंग सक्सेसफुल होणारच नाही. आणि एखादा लेट नाईट चॅन्टिंग करत असेल, तो विचार करत असेल भगवान कब मुझे वो समय मिलेगा, मैं भक्ति करूंगा. ही इज सक्सेसफुल बिकॉज ही इज दॅट ॲटिट्यूड ऑफ डिपेंडन्स ऑन द लॉर्ड. तो भगवानावरती विसंबून आहे, अवलंबून आहे, राईट. हे सांगून एक्सक्यूज घ्यायचा नाही. इधर पार्टीज हॅज टू बी बॅलन्स, बट द कॉन्शियसनेस आपल्याला मेंटेन करावं लागेल, राइट. कि वो पार्टी हो या ये पार्टी हो, दोनों के लिए भगवान की कृपा के बगैर कोई सक्सेसफुल नहीं हो सकता लाइफ में. मग आता एवढं सगळं सांगितल्यानंतर ऑफकोर्स नंतर पुढे भगवंतांनी जे दिले तुम्ही प्रभात तात्पर्यामध्ये दिले तुम्ही वाचा. निराशीर हरे कृष्ण प्रभूजी. एक मिनिट प्रभूजी, सॉरी प्रभूजी, तुम्ही आता म्हणालात ना की कसं भगवंताची कृपा आपल्याला मिळते जप जर आपल्याला करायचं असेल तर. प्रभूजी आज मी खूप म्हणजे आज माझा मृत्यू झाला असता प्रभूजी.
बस काय जप करताना 2-2:30 वाजता प्रभूजी माझे दोन्ही हात वाकडे झालेले थंडीमुळे. बापरे. हातामध्ये माझ्या बिडव्या होती प्रभूजी आणि पूर्ण बोटे माझी वाकडी झाली होती आणि तरी पण मी हातातली माळ नाही सोडली प्रभूजी. जेव्हा माझे फर्स्ट 32 राऊंड झाले ना, माझे आपोआप हात नॉर्मल झाले, कारण एवढी जास्त थंडी होती आज. पूर्ण दव खाली पडत होतं प्रभूजी, 3-3.5 टेम्परेचर होतं. आणि नंतर 32 माळ झाल्यानंतर माझे हात पुन्हा नॉर्मल झाले, केवळ भगवंताच्या कृपेमुळे प्रभूजी. येस. पुन्हा ब्रेन मधून प्रभूजी मुंग्या चाललेले. पण जप नाही प्रभूजी सोडला. तुम्ही म्हणालात ना की जप आपल्याला करायला हवाय प्रभू. मिलिटरी डिसिप्लिन. येस प्रभूजी. 64 करना है मतलब करना ही है. करना ही है प्रभूजी. जाओ कुछ भी करो. येस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवंतांची कृपा लागते आणि प्रत्येक क्षणावरती कृपा लागते. सो समटाइम वी गेट सम एक्झाम्पल्स टू एक्सपिरियन्स. आपल्याला काही असे क्षण भेटतात अनुभव करण्याचे हरे कृष्ण प्रभूजी. हा. येस माताजी बोला. हरे कृष्ण प्रभू. आपण असं बोलून जप केलं ना प्रभूजी तर अशी ऊर्जा पण वाढते, असं अनुभव असेल तर प्रभूजी. असं बोलून म्हणजे ऊर्जा वाढते आपल्यामध्ये, मोठ्याने बोलून जर जप केला तर बरोबर. असा अनुभव आहे म्हणजे मला. करेक्ट. साऊंड व्हायब्रेशन हा रिलीज झाला पाहिजे आपल्या तोंडातनं, बिकॉज तो इथर मध्ये मिक्स होतो. मग इट क्रिएट्स द पॉझिटिव्ह एनर्जी. ऑफकोर्स मनात पण तुम्ही म्हणजे, बट आपली प्रोसेस ध्यान प्रोसेस नाहीये. आपली प्रोसेस आहे श्रवणम कीर्तनम. कीर्तनम म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही बोललं पाहिजे, दॅट्स कीर्तनम, राईट. बोललं तर ऐकायला येईल ना. येस. बोलूनच जप करतो. येस. पण ना मी ना चेअरवर बसून करते, चेअरवर बसून जप करते प्रभूजी. मी खाली बसायला मला त्रास होतो ना. चालेल. आम्ही चालत करतो. तुम्ही चेअरवरती बसता, भाग्यवान आहात तुम्ही. नाही प्रभूजी, म्हणजे खाली बसायला जमत नाही ना. मला 1 तासानंतर झोप यायला चालू होते. मग तुम्ही बघत असाल मी 1 तासाने व्हिडिओ ऑफ करून निघून जातो. कधी झोप नसेल येत तर मग टेम्पलला मी ऑन करून बसतो. अदरवाईज मग फिरत राहायचं. सगळे आकाश, नजारे, सितारे, आसमान, कौन मंदिर में आया है, गेट में कौन बैठा है, आज ब्रेकफास्ट में क्या है. आणि मध्येच मग ब्रेकफास्ट आवडला तर चलो बैठो अभी. मग अर्धा तास झालं. मग आणि सगळे कामं घरातले जर केले ना प्रभूजी, ती पण ऊर्जा वाढते माणसाच्या अंगात. ऊर्जा. तुम्ही ऊर्जेश्वरींची भक्त आहात. नाही म्हणजे उष्णता येते अंगात सगळे कामं केल्याने. उष्णता म्हणजे कोणती उष्णता? जप मोठ्याने केल्याने असं अनुभव आहे मला. म्हणजे येस. पण आता सर्दी चालू आहे म्हणून उष्णता पाहिजे ना. आणि मग सर्दी केल्यावरती उन्हाळ्यामध्ये एनर्जी. अच्छा, एनर्जी म्हणजे ओके, पॉझिटिव्ह एनर्जी असं म्हणा ना. बघ, पॉझिटिव्ह एनर्जी. ओके. येस. गुड. आपण म्हणजे जोराने चॅन्टिंग केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. जोराने चॅन्टिंग केलं तर आपल्याला ऊर्जा भेटते. करेक्ट. थँक्यू. येस. तर अशा प्रकारे आपण भगवंतावरती निर्भर राहून आपण जप केला पाहिजे, चॅन्टिंग केली पाहिजे, साधना केली पाहिजे. राईट. प्रभुपाद त्या तत्पराच्या लास्टच्या लाईनीमध्ये लिहितात, लास्टच्या 3 लाईनीमध्ये, प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे आणि स्थितीप्रमाणे विशिष्ट प्रकारचे कर्म करावे लागते आणि अशा सर्व कर्मांचे आचरण वर वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावना भावित होऊन केले जाते. यामुळे मनुष्य मोक्ष मार्गावर अग्रेसर होऊ शकतो. सी दॅट्स वाय प्रभुपादांचे तात्पर्य आपल्याला एवढे महत्वाचे आहेत. नुसतं श्लोक वाचून आपल्याला काहीच कळणार नाही. श्लोक इज ऑलवेज ग्लोरियस बिकॉज इट इज स्पोकन बाय कृष्णा. भगवंतांनी म्हटलेलं आहे म्हणून ते श्लोक महत्वाचा आहे. पण आपली एवढी अवकात नाहीये की आपल्याला डायरेक्ट भगवंतांचे शब्द समजू शकतील. वी नीड वाया मीडियम ऑफ गुरु परंपरा. बघा किती प्रभुपादांनी किती सिस्टमॅटिक, किती क्लिअर करून दिलं तात्पर्यामध्ये, क्या क्या होता है और क्या करना चाहिए. राईट. मग त्यानंतर एवढं सगळं सांगितल्यावरती भगवंत कन्क्लूड करतात श्लोक नंबर 31 मध्ये कि ये जो मैंने जितनी सूचनाएं दी है आपको, ये सब बताया है, उसको ग्रहण करने के लिए क्या होना चाहिए. श्लोक नंबर 31. प्रतीक्षा नितिल पाटील माताजी, शिरपूर वर्ण, लाईव्ह थेट. बोला. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. एमे मतमिंद नित्यम अनुतिष्ठन्ति मानव श्रद्धावंत अनसूयन्ता मुच्यते ते अपि कर्मभिया
जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन शुद्धीने अनुसरण करतात ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. ओके, भगवंताने काय हरे सांगितलं कृष्ण. येस. जे माझ्या कर्म करतात. हा, येस. मी जे सांगितलेलं आहे अर्जुन, माझ्या उपदेशांमध्ये तुला काय करायला पाहिजे? श्रद्धा पाहिजे. जर श्रद्धा नसेल, राईट, तर ऑफकोर्स ते पण सांगतील पुढे, पण इथे सांगितले की माझ्या आदेशांमध्ये तुला काय डेव्हलप केले पाहिजे? श्रद्धा डेव्हलप केली पाहिजे, तरच तो सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होईल. 2 गोष्टी दिल्यात, एक आहे श्रद्धा आणि दुसरी आहे विदाऊट एनव्ही, ईर्ष्या न करता. एक काय पाहिजे? आपल्याला श्रद्धा पाहिजे. दुसरं काय पाहिजे? ईर्ष्या नसायला पाहिजे, राईट, तरच मग तू कर्माच्या बंधनातून मुक्त होशील. मग आता याचा अर्थ असा काय दिला भगवंतांनी की श्रद्धा का हवी आपल्याला, आणि अनसूय किंवा ईर्ष्या न करणे याचा अर्थ काय आहे? का आपल्याला ईर्ष्या रहित व्हायला पाहिजे? याचा काय संबंध आहे इथे? या 2 गोष्टी आता, राईट. एक तर पहिले आपण हा शब्द समजून घेऊया. इयमे मतम इदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानव. नित्य म्हणजे काय? नित्य कार्य म्हणून, राईट, नित्य कार्य म्हणून. मग आता याचा अर्थ असा आहे की हे जे भगवंतांनी दिलेले इन्स्ट्रक्शन आहेत ना, हे फक्त आज तुझ्या देशकाळ परिस्थितीला समजून दिलेले नाहीये, तर हे अनादी काळाकरता किंवा इटर्नली एक्झिस्ट करणारे इन्स्ट्रक्शन आहेत अर्जुन, राईट. तुम्ही वर्ड टू वर्ड मध्ये जर गेला तर नित्यमचा अर्थ नित्य कार्य म्हणून. नित्य कार्य म्हणजे जे म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही तात्पर्यात जा, तात्पर्यात तुम्हाला त्याचा अर्थ दिसेल. सुरुवातीलाच बघा भगवंत काय लिहितात, प्रभुपाद काय लिहितात, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा उपदेश म्हणजे संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे आणि म्हणून ते अपवाद रहित शाश्वत सत्य आहे. म्हणजे भगवंतांनी जे दिलेले इन्स्ट्रक्शन इथे दिलेले आहेत ना, ते शाश्वत काळाकरता आहेत, फक्त अर्जुनाकरता नाही आहेत काही दिवसाकरता, कि अर्जुन तुमको लड़ाई लड़ना है, अभी के लिए मैं तुमको इंस्ट्रक्शन दे रहा हूं. नहीं, जो मैंने बताया है ये भूत, वर्तमान, भविष्य और अनंत काल के लिए सत्य जो मैं बोल रहा हूं, ये इंस्ट्रक्शंस, राईट. त्याचप्रमाणे वेद शाश्वत आहेत, त्याचप्रमाणे कृष्ण भावनेचे सत्य शाश्वत आहे, राईट. दिस इज वन थिंग. आणि असं का? आणि भगवंत काय म्हणतात? येमे मतमिदम, तू माझ्या मतानं काय कर? स्वीकार कर. आता भगवंत असं का म्हणतात की माझ्या मतानं स्वीकार कर? मग तुमचं मत नाहीये का? तुमचं पण मत आहे ना, प्रत्येकाचं भक्ती कशी करावी, चॅन्टिंग कशी करावी, सगळ्यांचं मत आहे आपापलं. जीवन में कैसे रहना चाहिए, कैसे नाही रहना चाहिए, सगळ्यांची आपली आपली मतं आहेत. मग आपल्या मतांना दूर ठेवून भगवंताच्या मतानंच काय आपण स्वीकार केलं पाहिजे का? तरच भक्ती होऊ शकते भगवंताच्या मतानुसार. मग तरच का भक्ती होऊ शकते? भगवंताच्या मतानुसार राहूनच का भक्ती होऊ शकते? अच्छा, भगवंतांची मतं आणि आपली मतं याच्यामध्ये फरक काय आहे? भगवंतांचे दिव्य कर्म सर्व दिव्य असल्यामुळे. हा, तुम्ही उत्तराकडे येत आहे, पण तुम्हाला अजून यायचंय. हरे कृष्ण प्रभूजी. बोला माताजी. भगवंत पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांच्या तोंडून जे शब्द आले ते पूर्ण सत्य आहे. आणि आपण आपल्या तुम्ही सांगितलं होते की जसे आपण चुका करतो येस, आणि भ्रमात राहतो, फसवणूक करतो, तर आपले हे म्हणजे अपूर्णता आहे आपली ही. त्यामुळे भगवंताचे सांगतात ते पूर्ण आहे. बरोबर. आणि म्हणून सेवा करून गेलेल्या माताजी म्हणतायत की भगवंतांनी सांगितलेल्या अनुसार भक्ती केली तरच भक्ती होईल, नाही तर नाही होणार. कारण भगवंतांनी सांगितलेलं परम सत्य आहे, त्याच्यामध्ये काही दोष नाहीयेत. आणि आपण जे म्हणणार त्याच्यामध्ये दोष असणार, कारण आपण बद्दल जीवत आपल्यामध्ये 4 प्रकारचे दोष असतात, तुम्हाला माहिती आहेत ते, राईट. हे 4 दोष असल्यामुळे आपण कुठलंही मत देऊ शकत नाही. आपल्या मताला 1 पैशाची किंमत नाहीये, तरी पण लोक मत देतात. कोणाला देतात? ज्याला काही मत नाहीये. आणि मग बोलतात, हमारा धर्म खत्म हो गया, हमारी संस्कृति खत्म हो गई, हमारा ये हो गया. तुमको पहले औकात नहीं है और तुम उसको वोट करते हो जिसकी औकात नहीं है. दोनों मिलके औकात इंटू औकात स्क्वेअर. हरी बोल. म्हणून ही झाली पहिली गोष्ट की म्हणून आपण भगवंतांचं ऐकलं पाहिजे, आपल्या स्वतःचं काय ऐकलं नाही पाहिजे. बिकॉज वी हॅव ऑल लिमिटेशन्स. आपल्याला लिमिटेशन्स आहेत, आपल्याला कळणार नाही चांगली काय आणि वाईट काय आहे.
राईट. ही झाली एक गोष्ट. आता दुसरी गोष्ट, हे नित्यम आहे. भगवंताचे जे दिलेले उपदेश आहेत ते काय नित्य आहेत, ते कधी बदलत नाहीत, सनातन काळ करतायत. त्यानंतर पुढची गोष्ट की आपण श्रद्धेने काय ऐकलं पाहिजे आणि अनसूयंतो ईर्ष्यारहित काय ऐकलं पाहिजे, विथ फेथ अँड विदाउट एनव्ही, राईट. तरच तुम्ही यातनं मुक्त होऊ शकता संसाराच्या बंधनातनं. हे सांगण्याकरता भगवंतांनी हे सांगण्याकरता, समजवण्याकरता प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये सुंदर लिहिलेले आहे. तुम्ही तात्पर्यामध्ये जावा. आता तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात लास्टच्या 4 लाईन. कृष्ण भावनेच्या प्रारंभी मनुष्य हा भगवंतांच्या आदेशाचे पूर्णपणे पालन करू शकत नाही, परंतु जो या सिद्धांताला विरोध करत नाही. बघा प्रभुपादांचे तात्पर्य किती सटीक आहेत. आज आपल्या याच्यामध्येच होऊन जाणार हरी बोल याच श्लोकामध्ये. ठीक आहे, काही हरकत नाही. फास्ट जाण्यापेक्षा स्लो जाणं जरुरी आहे, पण समजायला पाहिजे. कोणाचं डोकं दुखत नाहीये ना, म्हणजे ऑफिस मधनं आलो अजून भांडी धुतली नाही घरातली आणि हे प्रवचन चालू झालेलं आहे आणि प्रवचन लय डोक्यात जातं, आमच्या डोकं कडक होतं आमच्या. आम्हाला असली प्रवचन नको, आम्हाला ना ती प्रवचन आवडतात. थोडंसं संगीतमय भागवत कथा आवडते आम्हाला. गिटार सिटार वाजत असते आणि मग असं झालं, मग एक गाणं येतं, मग लगेच ऐकता ना तुम्ही टीव्हीवर चालत असतात ते कीर्तन. पण काय करणार, आपल्याला सिद्धांत जाणून घेणं जरुरी आहे ना. आता प्रभुपाद इथे लिहितात, कृष्ण भावनेच्या प्रारंभी मनुष्य भगवंतांच्या आदेशाचे पूर्णपणे पालन करू शकणार नाही. दिस इज अ फॅक्ट, राईट. आपण सगळे काही परफेक्टली फॉलो करू शकत नाही सुरुवातीला. आपण सगळे स्ट्रगल करतो आयुष्यामध्ये, संघर्ष करतो एखादी गोष्ट फॉलो करण्याकरता. परंतु जो या सिद्धांताला विरोध करत नाही, याला इंग्लिशमध्ये म्हणतात वी डोंट रिजेक्ट द इन्स्ट्रक्शन्स ऑफ लॉर्ड बिकॉज वी आर नॉट एबल टू फॉलो देम, राईट. म्हणजे तुम्हाला जर एखाद्याने सांगितलं की ये आपको करना है, तो म्हणाले यार कर नहीं सकता मैं, मुझे मत बताओ, मैं नहीं कर सकता है, नहीं जम रहा मेरे को. अरे ट्राय तो करो, नहीं नहीं मुझे नहीं जमता है, नहीं करूंगा. अशा प्रकारे जो रिजेक्ट करतो, ही डजंट हॅव फेथ, त्याला विश्वास नाहीये भगवंतांच्या इंस्ट्रक्शन वरती की ये काम करेगा धीरे धीरे. तुम करो ना, ट्राय तो करो. नहीं काम नहीं कर रहा है, नहीं ट्राय तो करो भाई. ठीक आहे, ट्राय करता हूं. याला म्हणतात फेथ, श्रद्धा, राईट. तर आपण ह्याला 2 याच्यात एक्सपांड करूया, राईट. मग तुम्हाला आणखी याचा अर्थ कळेल. आता समजा से फॉर एक्झाम्पल केस स्टडी घ्या. एक असेल साधक, म्हणजे एक साधक म्हणजे बेसिकली साधना भक्तीमध्ये. आता 10 मिनिटं आपल्याकडे आहेत. आय होप माझा PC 9:15 बंद होतो, म्हणजे मी 9च्या पलीकडे जायचा प्रयत्न करणार नाही. पण जर हे अपुरं राहिलं तर 5 मिनिटं आपल्याला घ्यावे लागतील. 9ला माझं बंद व्हायचं टायमिंग आहे, आय गेस सो. पण मी वाढवलं वाटतं, मला असं आठवतंय आपल्या क्लासमुळे मी. तर बघूया, ठीक आहे. सगळ्यांनी भांडी कोंडी रेडी ठेवा आपली घासायला. बरोबर क्लास संपल्यावर लगेच तुटून पडायचं त्याच्यावरती, ठीक आहे. मग 2 गोष्टी असतात. समजा एखाद्या साधकाला जर इन्स्ट्रक्शन दिले एखादी गोष्ट करायला, चॅन्टिंग करायला, सेवा करायला, काही करायला, एवढ्यात नका उचलू भांडी, थांबा जरा. एक असतं रिसेंटफुल. रिसेंटफुल म्हणजे ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात, काढा बार पटकन गुगल मध्ये काढा. रिसेंटफुल, RESENT, रिसेंट. रिसेंट म्हणजे बेसिकली विरोध करणे, राईट. रिसेंट, RESENT, रिसेंट, रिसेंटफुल. काय आहे गुगल मध्ये अर्थ मराठी? एकानेच काढा बाबा. एवढा वेळ. हा काय? नाराज. हा नाराज. येस, करेक्ट, परफेक्ट. 2 गोष्टी म्हणजे जसं तुम्हाला समजा एखाद्याला सांगितलं, केस स्टडी घेऊया आपण. प्रसाद आमचा नेहमीच येतात आपले एक्झाम्पल स्टँडर्ड. प्रसाद लाईन मध्ये तुम्हाला उभा केलं, सर्विंग करो, ठीक है. ये सर्विंग होने के बाद लास्ट में आपको प्रसाद लेना है.
सबको बांटने के बाद जो बचेगा वही खाना है, तब तक कुछ भी देखने का नहीं, यहाँ वहां बांटते रहने का, बांटते रहने का, बांटते रहने का. मग आपल्याला काय वाटतं की अरे यार मैं इधर आया सेवा करने के लिए, मेरे को कम से कम प्रसाद तो लेने के लिए एक रखने का मौका देना चाहिए था कि मैं भी थोड़ा एंजॉय कर लूं प्रसाद. नहीं नहीं, तुम सेवक है ना, इनिशिएशन लिया है ना, दीक्षा लिया ना, दीक्षा किस लिए दीक्षा लिया, सेवा कर, सेवा करो, सेवा कर. तर तो बिचारा सेवा करत राहील, पण त्याच्या मनामध्ये काय असतं, नाराजी असते, यार मेरे को प्रसाद. आता कसं होऊ शकतं की शेवटला असं नाही की प्रसाद भेटणार नाही, पण जे मेन 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 आयटम असतील संपून जातील ते, बरोबर ना. कचोडी, गुलाबजामुन, सिंगाडा काय असेल तुमच्या आवडीचे पदार्थ समोर ठेवा. आता तुम्हाला फक्त वाटायचं आहे आणि ते संपत तुम्हाला शेवटला भेटणार डाळ आणि भात. असं नाही प्रसाद नाही भेटणार, पण डाळ भात भेटणार, मस्त डाळ भात, एकदम मस्त, एकदम चांगलं. पण आता आपल्याला मस्त वाटत नाही, कारण सिंगाडा कचोडी सगळं वाटतोय आपण, खतम होतं जा रहा है, नाराजी असते. मग भगवान म्हणतात नाराज मत हो. ठीक है, ये प्रिंसिपल है भक्ति का. सेवा करने के लिए आया ना यहाँ पे. एक ही दिन तो बोला है ना संडे फिस्ट को, बाद में घर में जाओ तुम खाओ गोविंदा में जो खाना है खाओ, आज एक दिन इतना तो कर. नाराज मत होना. डोंट बी डिसअपॉइंटेड कि अरे कृष्णा इज द ओनली इंजॉयर, और मुझे कहते हैं भगवान कि तुम इंजॉयर नहीं हो, इंजॉय करने का कोशिश मत करो, जगत को भोक्ता बनने का कोशिश मत करो. लेकिन मैं मेरा एन्जॉइंग जो मेंटॅलिटी छोड नाही पा रहा हूं भगवान. जी भोग करण्याची आपली जी वृत्ती आहे या जगामध्ये, भोगविलास, ती आपण सोडू शकत नाही आहोत. पण भगवंत म्हणतात आय एम द ओनली इंजॉयर, यू कॅन नेवर बी इंजॉयर. तो नाराज हो नका कि अरे कृष्ण ही खाली एंजॉयर है क्या, मैं नहीं एंजॉय कर सकता. नहीं कर सकते, सॉरी, ये कृष्ण ही एंजॉयर है. आप कर सकते हैं एंजॉय, लेकिन दूसरे तरीके से. कृष्ण के एंजॉयमेंट में पार्टिसिपेट करके आप एंजॉय कर सकते हैं, राइट. डायरेक्टली आप कृष्ण नहीं बन सकते, तो उसके लिए नाराज मत हो, क्योंकि ये तत्व, यही जिंदगी है हमारी. यही हमारा कॉन्स्टिट्यूशनल पोजीशन है. हमारा कॉन्स्टिट्यूशनल पोजीशन क्या है, सेवक होना, सेवा करना. तो आप अगर बोलेंगे रोज हर संडे फिस्ट में मेरे को सेवा करवाते हैं, कभी तो मुझे छोड़ दो यार, मैं एंजॉय नहीं, आपका पोजीशन है नहीं एंजॉय करने का, तो आप कैसे एंजॉय कर पाओगे. सो दिस इज फर्स्ट थिंग, नाराज व्हायचं नाही, राईट. आणि दुसरी गोष्ट, सेकंड पॉइंट याच्यामध्येच, नेव्हर फील होपलेस. मग पुढे प्रभात काय लिहितात, कृष्ण भावनेच्या प्रारंभी मनुष्य भगवंतांच्या आदेशाचे पूर्ण पालन करू शकणार नाही, परंतु जो या सिद्धांताला विरोध करत नाही, म्हणजेच काय, रिजेक्ट करत नाही, नाराज होत नाही, तो ठीक आहे करूंगा मैं. पण आता काय दुखी होऊन करायची का सेवा, रोते रोते, मैं एंजॉयर हूं नहीं, मैं दुखी व्यक्ति हूँ, मुझे बांटना है सब प्रसाद, लेकिन मैं कुछ खा नहीं सकता, बांटते रहूंगा मैं गुलाम हूं. अशा प्रकारे त्याला काय म्हणतात, निराश व्हायचं नाही. डोंट फील होपलेस कि यार ये एंजॉइंग मेंटालिटी जाता ही नहीं है, लेकिन क्या करूं, मैं एंजॉयर हूं ही नहीं, तो फिर मुझे ऐसी सेवा करना है. डोंट फील होपलेस. हे दोन शब्द इंग्रजीतले मस्त शब्द आहेत. फर्स्ट शब्द आहे नॉट टू नो रिसेंटफुलनेस और नॉट रिसेंटफुल. नाराज होऊ नका, पहिली गोष्ट. दूसरी गोष्ट, आशा सोडू नका कि भगवान एक दिन जब कृपा देंगे ना, ये एंजॉइंग मेंटालिटी ऐसे झटके में खत्म हो जाएगा, पता भी नहीं चलेगा तुमको, एक झटके में चला जाएगा. डोंट बी डिसअपॉइंट, निराश होऊ नकोस, होपलेस होऊ नकोस, राईट. म्हणून तुम्ही जर नेक्टर ऑफ डिवोशन जर वाचलं, त्याच्यामध्ये दिलेलं आहे आशाबद्ध. नेक्टर ऑफ डिवोशन मध्ये आशाबद्ध म्हणजे कि भगवान कभी ना कभी मेरा उद्धार करेंगे, ये मुझे आशा है, उस आशा के साथ मैं जी रहा हूं, उसको कहते हैं होपफुल, राईट. जेव्हा तुम्ही या दोन गोष्टींच्या माध्यमाने भगवंतांची सेवा करता, ह्या गोष्टी सोबत ठेवून, तेव्हा भगवंत काय म्हणतात, पुढे प्रभुपाद केले बघा, 3 शब्द प्रबोधन दिलेले आहेत. जेव्हा व्यक्ती या सिद्धांताला विरोध करत नाही, पराभव आणि निराशाची चिंता करत नाही. पराभव म्हणजे काय, हमको लगता है मैं कभी जीत ही नहीं पाऊंगा यार, ये मेंटालिटी से बॉस ही बनना चाहता हूं मैं, अहंकार है, क्रोध है, काम है, मैं कभी इससे बाहर निकल ही नहीं पाऊंगा. अरे निकल पाओगे बेटा, फेथ रखो भगवान के ऊपर, नाराज मत हो. एक तो पहिले तुम्हाला कळले का, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक नाराज होणे म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये एन्व्ही येते. तुम्हाला कळलं का, जे श्लोकामध्ये दिलेलं आहे ना, की श्रद्धा ठेवा आणि एन्व्ही नका करू.
एनवी ने क्या करो म्हणजे भगवान एंजॉय रहे तो उनसे एनवी मत करो भाई, नाराज मत हो जाओ कि भगवान ही एंजॉय रहे क्या, मैं एंजॉय नहीं। बेटा तुम एंजॉयर नहीं हो। डोंट बी रिसेंटफुल, नाराज मत हो, एनवी मत करो भगवान से। दूसरी बात, श्रद्धा रखो। क्या श्रद्धा रखो? भगवान मेरा उद्धार करेंगे, एक दिन कृपा देंगे, तो इस भोग भावना से मेरा मन एकदम आसानी से निकलेगा, पता भी नहीं चलेगा कैसे, अरे कैसे हो गया, हो गया, भगवान ने कृपा देते एक झटके में हो गया। जसं बिल्वमंगल ठाकूर होते, बिल्वमंगल ठाकूर चिंतामणीकडे गेले होते, ती गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे। पावसाळ्यामध्ये लटका सापाला पकडून गेले, त्यांना वाटलं खांब आहे ना, नदीवरती तरंगणाऱ्या मृतदेहावरती त्याला बोट समजून, त्याच्यावरती लाकडाचा ओंडका समजून त्याच्यावरती नदी पार केली होती। हेच बिल्वमंगल ठाकूर जेव्हा वृंदावनला गेले तेव्हा पण त्यांच्यामध्ये संस्कार होते। ते वृंदावनला जेव्हा जात होते तेव्हा एका बाईकडे आकर्षित होतात, तेव्हा त्यांना कळतं की अरे मैं क्या कर रहा हूँ, वृंदावन में आया हूँ मैं, अच्छा ठीक है आपके बाल में एक जो पिन है वो दे दो मुझे, हेअर पिन, आणि डोळे फोडून टाकतात। मग आपल्याला ऑफकोर्स मी म्हणत नाही की प्रत्येकाने डोळे फोडून टाका, पण ती कृपा जेव्हा तुम्हाला भगवंतांकडनं येते तेव्हा एक झटक्यामध्ये सगळे अनर्थ निघून जातात। काय तुम्हाला कळणार पण आहे, अनर्थ खत्म हो गए, शुद्ध हो गया मैं, वाव। बट इसके लिए मिलिट्री डिसिप्लिन लगेगा भाई, टाइम बिताना पड़ेगा आपको भगवान के भक्तों के साथ, कोऑपरेट करना पड़ेगा, संघर्ष करना पड़ेगा माया के साथ, और भगवान से एनवी भी नहीं करना है यार। कृष्ण एंजॉय करते रहते हैं और मेरे को इतना धकेल दिया है भौतिक संसार में, मार खाते रहता हूं मैं हमेशा। डोंट बी रिसेंटफुल, कीप फेथ कि भगवान मेरा उद्धार करेंगे, राइट। अशा प्रकारे ह्या दोन ऍटिट्यूडना आपण जेव्हा धरतो प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये, जेव्हा आपण सिद्धांताचा विरोध करत नाही, कुठला सिद्धांताचा, की भगवान एन्जॉय आहे, भगवान भोगताय, जेव्हा आपण या सिद्धांताचा विरोध करत नाही आणि पराभव आणि निराशा याची चिंता न करता आपले कर्म प्रामाणिकपणे करतो, तो निश्चितपणे कृष्ण भावनेच्या विशुद्ध स्तरापर्यंत उन्नती करतो। ही इज द पर्सन, ही विल गो बॅक टू गॉड। त्याला कधीच कर्मबंधन लागणार नाही। अदरवाईज तुम्ही भक्ती जरी करत असाल पण आपल्या मनामध्ये भावना असेल काय, भोग भावना, मैं एंजॉयर हूँ, 4 समोसे मैं भी निकाल करता हूँ साइड में, बाद में मैं खा लूंगा, एकदम मजा मारूंगा, एकदम मस्त। हे एक्झाम्पल आहे जस्ट, 4 समोस्याने काही एवढी मोठी एन्जॉयमेंट होत नाही। पण दिस इज एन एक्झाम्पल टू रिलेट टू एनी अदर एक्झाम्पल्स। आणि दुसरी गोष्ट काय, अरे हमसे होता ही नहीं है, हम ये सेवा नहीं करेंगे, नहीं 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 हमको नहीं जमता, नहीं 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 छोड़, अरे क्या नहीं नहीं कर रहे हो, दीक्षा किस लिए लिया था, अच्छा बट आशा रखो, सेवा करते करते कृपा मिलेगी वैष्णव की, चैंटिंग अच्छा होगा, सब ये जो पुराने संस्कार निकल जाएंगे बेटा, राईट। अशा प्रकारे या दोन तत्वांनी आपण जेव्हा, नाही तर काय होतं मग बंधन लागतं कर्माचं, का, कारण आपण अजूनपर्यंत कर्माला सोडलं नाहीये ना, आसक्त आहोत त्याच्याशी आपण, राईट। आणि हे दोन ऍटिट्यूड जे आहेत, एक तर रिजेक्ट करणे, इन्स्ट्रक्शन नाही होगा हमसे, आणि दुसरं रिसेंट, नाराज होणे, नाही आम्ही नाही करणार, तुम्हीच एन्जॉय आहात का, तुम्हीच बॉस बनणार का। ह्या दोन तत्वाने आपल्याला काय होतं की नेहमी आपण स्वतःला चीट करत असतो, आपण फसवत असतो स्वतःला। म्हणून या दोन तत्वांपासून आपण काय व्हायला पाहिजे, मुक्त व्हायला पाहिजे, राईट। आणि कधी कधी कसं असतं की कृष्ण कॉन्शियस किंवा भक्तीचे स्टँडर्ड एवढे हाय असतात की आपल्याला ते बघूनच भीती वाटते, अरे बापरे, शुद्ध भक्त बनना है मतलब कुछ भी मेरा नहीं, भगवान का सब कुछ, ये भाव मेरे अंदर इतने जल्दी नहीं हो सकता। अरे रिलॅक्स, टाइम दो थोडा। आणि कधी कधी काय असं असतं की काही गोष्टी आपल्याला इम्प्रॅक्टिकल वाटतात, इम्प्रॅक्टिकल इन द सेंस की ये प्रैक्टिकल नहीं मेरे लिए, हमारे लिए क्या है, मिश्र भक्ति है, भक्ति भी करेंगे भोग भी करेंगे। अरे ऐसा नहीं होता है भाई। भक्ति भी करोगे भोग भी करोगे तो अल्टीमेटली भोग में ही डूब जाओगे, भक्ति करने का मूड नहीं होगा इवेंचुअली, क्योंकि भोग इतना है संसार का जबरदस्त अट्रैक्टिव की वो तुमको खींच के लेके जाएगा। म्हणून कधी कधी काय आहे की जेव्हा तुम्ही ना कधी भक्तीमध्ये थकता, कधी कधी टू मच प्रेशर ऑफ ऑफिस, टू मच प्रेशर ऑफ होम अँड दिस अँड दॅट, चॅन्टिंग करायला पण कधी कधी एवढं त्रस्त होऊन जातं, तेव्हा काय करायचं, आपल्या थोडा रुटीन लाईफ मधून ब्रेक घ्यायचा। म्हणजे कसं आहे की ते कधी कधी कसं असतं, ऍथलीट असतं ना, ऍथलीट तुम्ही बघितलं असेल, ते धावत धावत जातात आणि जम्प करतात ना, याच्यावरनं ते पोल असतात किंवा याच्यावरनं जम्प मारतात। पण तुम्हाला माहिती आहे, कधी बघितलं असेल तुम्ही, त्या पोलवरनं जम्प मारण्यापूर्वी ते लोक काय करतात, 2 स्टेप मागे येतात, बघितलं कधी, कधी एखादा रनिंग करणारा व्यक्ती असेल तो 2 स्टेप मागे येतो आणि मग जोरात धावत जातो। म्हणजे 2 स्टेप मागे जो येतो ना, तो मोमेंटम गॅदर करण्याकरता, स्पीड पकडण्याकरता। मग आता एखादा म्हणेल, अरे रनिंग करने के लिए उतरा है, 2 कदम पीछे जा रहा है, पीछे नहीं जा रहा है भाई, मोमेंटम पकड़ रहा है वो, और फिर बड़ा जंप मारेगा वो,
उसी प्रकार भक्ति में कभी कभी जब आप पूरी तरह से थक जाते हैं यहाँ, मतलब सेवा, समझो अब इतना सेवा, थोड़ा ब्रेक लो और ज्यादा चैंटिंग करो, यात्रा पे चले जाओ, वृंदावन चले जाओ, अयोध्या चले जाओ, थोड़ा फ्रेश हो जाओ, मोमेंटम गैदर करो, वापस आके जोर से सेवा करो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून मी उद्या यात्रेला चाललोय. मोमेंटम गॅदर करायला. उद्या क्लास नाहीये आपला, बाय द वे. डायरेक्ट आता पुढच्या शुक्रवारी क्लास होईल. एक आठवडा मोमेंटम गॅदर करेल यात्रेला. ठीक आहे, मी चाललोय, तुम्ही नाही, तुम्ही सगळे आपल्या आपल्या जागेवरती. सो दिस इज द वे आपण ह्या दोन टेंडन्सी पासून मुक्त होऊन यु नो एनर्जी गॅदर करू शकतो आणि आपल्या या दोन गोष्टींना बाजूला ठेवून काय करू शकतो, भक्ती करू शकतो. राईट, हा याचा उद्देश आहे श्लोकाचा सांगण्यामागे. मयि सर्वाणि कर्माणि ये मे मतमिदं नित्यम अनुतिष्ठन्ति मानव श्रद्धावंते अनुसूयन्तो मुच्यन्ते ते अपि कर्मभिः. अशा प्रकारे मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होईल. राईट, नाउ दिस इज श्लोक नंबर 32 आणि आपला वेळ पण 31. मग आपण काय करूया ना, 31 झाला आपला. राईट, 32 फक्त जास्त त्याच्यामध्ये नाहीये. एक अनुवाद घेऊन त्याला पूर्ण करून टाकूया. अनुवाद थोडस 1-2 मिनिटं वाचा. श्लोक नंबर 32 मैथिली राणी माताजी वाचा. पटापट वाचा पहा. भांडी घासणारे लोक लाईन मध्ये उभे आहेत. अरे फटाके फोडतो. नानुष्ठिन्ति मे मतं सर्वज्ञान विमूढास्त नित्य नष्ट नयत चेतस. परंतु जे देशभावनेने या आदेशाची उपेक्षा करतात आणि त्याचे पालन करीत नाहीत, त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे. यस, मग यस, याच्या अपोजिट जे लोक आहेत, ज्या लोकांना माझ्या याच्यावरती विश्वास नाहीये, श्रद्धा नाहीये आणि जे हिरवियस आहेत, जे माझा मत्सर करतात, त्या लोकांना ते जरी भक्ती मार्गामध्ये असले किंवा योग मार्गामध्ये असले, कुठल्या मार्गात असले तरी त्यांना सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. कळलं का तुम्हाला? म्हणजे किती महत्वाचं आहे श्रद्धा असणे आणि विश्वास असणे आणि आपल्या परीने प्रयत्न करत राहणे. भले आपल्याला जमत नाही, प्रयत्न करत राहणे, विश्वास ठेवून की मला भगवंत कृपा देतील. अदरवाईज काय आहे की दोन गोष्टी याच्यामध्ये बघा, नॉलेज आहे म्हणजे बघा तुम्ही बघितलं वटवड मध्ये कुठे गेला जेव्हा शब्द दिलेला आहे की अनुवाद मध्ये बघा, सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत. म्हणजे हे लोक सिद्धी प्राप्त करण्यामध्ये प्रयत्नशील आहेत पण तरी सुद्धा ते भ्रष्ट होतात का? म्हणजे ही इज अ फॉलोअर ऑफ स्पिरिच्युअल पाथ. आध्यात्मिक मार्गाचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करतोय तो, पण तो भ्रष्ट होणार का? जर त्याला मागच्या श्लोकाला कनेक्ट करा, श्लोक नंबर 31 ला, जर त्याला विश्वास नसेल भगवंतावरती, श्रद्धा नसेल आणि तो मत्सर करत नसेल भगवंताचा मत्सर करत असेल तर तो भ्रष्ट होऊन जाईल. का माहिती कसं आहे? ते कसं आहे की प्रभुपाद तात्पर्यामध्ये सुंदर लिहितात, कृष्ण भावना भावित न होण्याचा दोष या श्लोकात स्पष्टपणे सांगितला आहे. आता जर तुमच्याकडे किती जरी ज्ञान असेल भरपूर, त्याला सुंदर तुलना केलेली आहे. पुढे भगवंत लिहितात, विद्धी कुठे गेलं, सेकंड लाईन मध्ये, विद्धी नष्टान अचेतस. राईट, विद्धी नष्टान अचेतस म्हणजे ह्या लोकांची चेतना जर कृष्ण भावना भावित नसेल तर ह्या लोकांकडे भरपूर काही ज्ञान असून सुद्धा हे लोक भक्तीमध्ये पुढे वाढू शकत नाही. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे, तुम्ही किती स्किल्ड असाल भक्तीमध्ये, तुम्ही किती चांगल्या प्रकारे सेवा करू शकत असाल, 700 श्लोक बोलू शकत असाल, एक्सपर्ट कीर्तनीय असाल, एक्सपर्ट लेक्चरर असाल, एक्सपर्ट डीटीडीसर असाल, सगळं काही एक्सपर्ट असाल, पण जर तुमची भावना ही नसेल की ये मैं भगवान के लिए कर रहा हूं, भगवान को देना चाहता हूं मैं, मुझे इसमें से कुछ नहीं चाहिए, भगवान की सेवा के लिए है,
और मुझे जो स्ट्रगल होता है इसके लिए मैं गाली नहीं देता भगवान को, ना किसी को गाली देता हूँ, मैं स्ट्रगल सहन करता हूँ और विश्वास रख के आगे बढ़ता हूँ. हा जर भाव नसेल तर तो व्यक्ती कधीच भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. राईट, कारण तो कृष्ण कॉन्शियस नाहीये ना. जर आपली चेतना भगवत भावनांनी भरलेली नसेल तर आपल्याकडे आपले असणारे स्किल, आपले असणारे सगळ्या भरपूर जे काही आपल्याकडे असेल ते सर्व हे आपल्या उपयोगाचं राहतच नाही, ते आपल्याला बुडवून टाकतं शेवटी. तुम्हाला कळलं काय रेफरन्स कळला का? कारण कसं असतं की जेव्हा माझा कॉन्शियसनेस आहे भक्तीमध्ये भगवंताकडे नाहीये, इट इज मिसडायरेक्टेड टू समथिंग एल्स, मला किती ज्ञान असेल तरी सुद्धा ते ज्ञान माझ्या कामाला येतच नाही. कळलं का तुम्हाला? एक्झाम्पल फॉर याला काय एक्झाम्पल देणार तुम्ही? ह्याला शॉबरी मनीचा एक्झाम्पल घ्या. माहिती तुम्हाला शॉबरी मनी? नाही माहिती तर पूर्ण स्टोरी सांगायला लागेल तुम्हाला. ठीक आहे, आपण माहिती आहे प्रभूजी. काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहिती नाही. आपण याला कनेक्ट करूया नेक्स्ट क्लासला. 9:08 झालेली आहेत. मला तुमची भांडी, त्यांचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर आपण करू कंटिन्यू, पण तुम्हाला याचा सारांश इथे कॅच करून घ्या आणि याला कंटिन्यू करू आपण नेक्स्ट टाइम. की कृष्ण भावना भावित असल्याशिवाय भक्तिमय कार्य, भक्ती त्याला म्हणू शकत नाही आपण, पण आपण भक्तिमय कार्य करायचा प्रयत्न करतो. समजा मी कीर्तन करत आहे, से फॉर एक्झाम्पल, पण मी कीर्तन करतोय, माझं लक्ष कुठे आहे? अरे कितने लोग फोटो खींच रहे हैं मेरा, क्या मैं गा रहा हूँ, आवाज एकदम बढ़िया, लोग अप्रिशिएट कर रहे हैं, मतलब मेरा स्किल है, मैं सेवा कर रहा हूँ, लेकिन मेरा माइंड कृष्ण के ऊपर नहीं है, मेरा माइंड भोग के ऊपर लगा हुआ है. तो फिर ऐसी सेवा से मेरा उद्धार नहीं हो सकता, बिकॉज आई एम नॉट कृष्ण कॉन्शियस. म्हणून ते शब्द दिलेला आहे तिथे, बुद्धी नष्टान अचेतसा. अचेतसा म्हणजे कृष्ण भावना रहित आपली, म्हणून किती महत्वाचा शब्द आहे, कृष्ण भावना भावित. इव्हन आपली चॅन्टिंग, आपण चॅन्टिंग करत असेल तर आपल्याला कळलं पाहिजे की मी चॅन्टिंग भगवंताच्या प्रीतीकरता करतोय. चॅन्टिंग याच्याकरता नाही केली जात की ओके मैंने इतना चॅन्टिंग किया. ऑफकोर्स आपण ते करतो बिकॉज वी नीड टू रिमाइंड इच अदर. आपल्या सगळ्यांना आठवण द्यायची असते की आज माझी चॅन्टिंग पूर्ण झाली, दुसरा भक्त बघेल ओके चॅन्टिंग पूर्ण झाली, मला पण केली पाहिजे. दॅट इज अ पर्पज, राईट. किंवा आपण रिडिंग करतो, हिअरिंग करतो, काही सेवा करतो, एडिट रेसिंग करतो, भगवंतांना भोग बनवतो, व्हॉट एव्हर. या सगळ्यांचा उद्देश आहे की आपण भगवंतापर्यंत पोहोचलं पाहिजे, बाकी काही उद्देश नाहीये. जर तो उद्देश नसेल तर आपण कृष्ण भावना भावित नाहीये आणि अशा सेवेने आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही, हा सांगण्याचा उद्देश 33व्या श्लोक मध्ये आहे, राईट. मग आपण याला पुढे कंटिन्यू करू नेक्स्ट टाइम 34 पासून. मग 34 पासून 33 पासून ते 35 पर्यंत भगवंत अजून एक सेक्शन पुढे कंटिन्यू करतील, इनफॅक्ट 36 पासून. पण शेवटचे 2 कन्क्लुडिंग श्लोक आपण नंतर बघू. 33-34. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो अनंत कोटी वैष्णववृंद की जय. हरे कृष्ण. तर आपण भेटू डायरेक्ट पुढच्या शुक्रवारी, ठीक आहे? शुक्रवारी रात्री 7:30 ते 9 वाजेपर्यंत. हरे कृष्ण. या आठवड्यात क्लास नाही, उद्या पण. हरी बोल. हरे कृष्ण प्रभुजी. प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभुजी दंड प्रणाम. प्रणाम प्रभुजी. हरे कृष्ण.